रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना मुलीच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण करून दिली। त्यावेळी त्या असं म्हणाल्या, महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण देणार अशी घोषणा केली होती। त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तुम्हाला बदाम पाठवतोय, कारण आपण स्वतः घोषणा केली आहे। आता मुलींच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे। माझ्या सगळ्या मुली शासन आदेश निर्गमित व्हावा, उच्च शिक्षण मोफत केलं जाणार याची वाट बघतायत। दादा हे बदाम खावेत, त्या घोषणेची आठवण व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे। मेंदूला पोषण, आठवणीला जागरण। दादा, आपण दिलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम्ही पाठवत आहोत आपल्याला बदाम। आणि ह्याचसाठी आपण जी महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षणाची जी घोषणा केलेली, त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी, त्याचसाठी आम्ही सगळ्या पदाधिकारी आपल्याला पाठवतोय बदाम। कारण आपण स्वतः जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या माध्यमातून आत्ता मुलींच्या ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या सगळ्या मुली आशेने सरकारकडे बघतायत की तो लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित व्हावा आणि आम्हाला उच्च शिक्षण हे मोफत केलं जावं, त्याची आम्ही वाट बघतोय। दादा, ह्या बदाम आपण खाव्यात आणि आपण दिलेल्या घोषणेची आठवण करावी एवढीच आमची माफक आपल्याकडनं अपेक्षा आहे। रोहिणी खडसेंच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल भाष्य केलंय। रोहिणी खडसे माझ्यामध्ये आणि अपक्ष उमेदवार आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कन्फ्यूज झाले असतील। ते चंद्रकांत पाटील यांच्या तालुक्यातील मुक्ताईनगरचे आहेत, त्यांच्यासाठी हे बदाम असावेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर त्या असंही म्हणाल्या, मी कोल्हापूरचा माणूस आहे, मला बदामाची आवश्यकता नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।